तर एखाद्या राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांना आणि एका संविधानिक मोठ्या पदावर असणाऱ्या व्यक्तीने जर असं लज्जास्पद बोलणं, खरं तर तुम्ही नेमकी पूरग्रस्त भागाची किंवा त्या लोकांच्या जखमीवर मीठ चोळायला आलात का त्यांना मदत करायला आलात का तुम्ही एखाद्या कंपनीची कुठली एखादी मूल्यमापन करायला आला तुम्ही की एखाद्या महिलेला जर तुम्ही खाल्ल्या पातळीवर जाऊन जर विचारित असाल की तुम्हाला मुलं बाळ किती येतं, तुम्हाला दोनच का नाहीत, हे म्हणजे परिस्थिती किती भयानक आहे. खरं तर लज्जास्पद गोष्ट आहे. आम्ही या अजित पवारांच्या वक्तव्याचा मी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं निषेध करतो. आणि तुम्ही जी आज बांधावर चाललात ही नौटंकी करायला लागलात, जी शेतकऱ्याला मदतीची आज बांधावर चालला, शेतामध्ये जाऊन पाण्यात उभा राहायला लागला, ही नाटकं बंद करा. तुम्हाला सगळ्या महाराष्ट्रानं बघितली मराठवाड्याची परिस्थिती कशा पद्धतीनं वाटोळ झालेले, सगळे पिकं उद्ध्वस्त झालेले आहेत. तुम्ही प्रत्यक्ष शेतकऱ्याला काय मदत करणार आहोत याचा विचार करून मंत्रिमंडळामध्ये तात्काळ हेक्टरी 50,000 रुपयाचं अनुदान द्यावं शेतकऱ्याला. दुसरं, ज्या शेतकऱ्याचे गुरंढोरं वाहून गेलेले आहेत, जे शेतकरी कुटुंब मयत झालेले, अशा मयत कुटुंबाला 25,000 रुपये तुम्ही द्या, 25 लाख रुपये द्या. 25,000 रुपये हेक्टरी ते जे त्यांचं धन वाया गेलंय, समजा पशुधन गेलंय, त्याचे मूल्यांकन करून त्याला देखील तुम्ही मदत केली पाहिजे. आणि तुम्ही भलते सलते जर प्रश्न असे विचारणार असताल की एखाद्या महिलेला विचारणार असताल तुम्ही की तुला मुलं बाळ किती येतं, लव्ह मॅरेज झालंय का, तर हे खरं तर महाराष्ट्राच्या राजकारणामधलं हे वेगळा दिवस आम्हाला आज पाहायला मिळतोय. खरं तर पाठीमागं जर राज्याच्या जर गेलं तर मागं पूर्वी नेत्यांचा इतिहास किती वैचारिक होता, आणि आज जर ही सगळी महाराष्ट्राची वैचारिक पातळी ढासळलेली बघितली तर खरं तर या गोष्टीचा आम्ही धिक्कार करतो.